नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत इयत्ता 9वी आणि आपला विषय आहे इंग्लिश. इंग्लिशमधील आपलं जे पोएम आहे ती आहे 1.1 वॉक अ लिटल स्लोअर. ही जी पोएम आहे ते आपण लर्न करणार आहोत, तिची ॲक्टिव्हिटीज घेणार आहोत, गेम, टेस्ट, तसेच आपण काही क्वेश्चन आन्सर देखील काय करणार आहोत या पोएमचे समजून घेणार आहोत. चला मग मुलांनो, आपण वॉक अ लिटल स्लोअर ही जी पोएम आहे ती आपण स्टार्ट करूया. तर बघा, या पोएममध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर वॉक अ लिटल स्लोअर ही जी पोएम आहे ती पोएम यामध्ये आपल्याला शिकायचं आहे की अ स्मॉल बॉय इज अर्जंट हिज फादर टू हेल्प हिम ग्रो. आता ह्या पोएममध्ये काय होणार आहे की एक लहान मुलगा जो आहे तो त्याच्या वडिलांना काय सांगतोय की तुमचे जे स्टेप्स आहेत, तुमचे जे फूट आहे ते कसे करा तुम्ही, तर स्लोली चाला. म्हणजेच काय होणार आहे की मला तुमच्याच पद्धतीने किंवा तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून मला काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. He is trying to convey to his father that he should be slow in his activities so that the child can imitate him. त्यांना वारंवार जो मुलगा आहे तो आपल्या वडिलांना काय म्हणत आहे की मला काय करायचं आहे, तुमची जी काही एक ना एक जे लक्षण आहे ते मला अंगीकारायचं आहे. मला सुद्धा तुमच्यासारखं काय व्हायचं आहे, मोठं व्हायचं आहे. जसं बघा, लहान मुलं असतात तर ते काय करत असतात, कुणाचं ना कुणाचं अनुकरण करत असतात, पण त्यांच्या समोर कोण असतं जास्तीत जास्त, तर त्यांचे आई वडील असतात. म्हणून त्यांना काय वाटत असतं की मी वडिलांसारखं व्हावं. म्हणजेच त्यांनाच ते काय म्हणत असतात, तर एक आयडियल मानत असतात. आणि जसं जसं त्यांना समजायला लागतं तसं तसं ते काय म्हणत असतात की मला सुद्धा कुणासारखं व्हायचं आहे, तर वडिलांसारखं व्हायचं आहे. आणि जसे जसे वडील करत असतात तसेच सेम ॲक्शन कोण करत असतं, तर मुलं देखील करत असतात. तर आपल्याला ह्या पोएममध्ये काय शिकायचं आहे, तर एक जो मुलगा आहे तो काय म्हणत आहे की वडिलांना तो उपदेश करत आहे की मला तुमच्यासारखं व्हायचं आहे, पण तुमची जी काही ॲक्टिव्हिटीज आहे ती कशी तुम्ही करायची आहे, तर स्लो करायची आहे, जेणेकरून प्रत्येक मुवमेंट जी आहे ती मी काय करणार आहे, कॅच करणार आहे. आणि त्यानुसार तुमचं अनुकरण करून मी तुमच्याकडनं काही जे काही चांगले गुण आहे ते मी काय करणार आहे, तर ते मी कॅच करणार आहे, असं तो त्यांच्या वडिलांना जो आहे तो सांगत आहे. मग बघा, हे जे पोएम आहे त्या पोएममध्ये आपलं जो पहिला स्टांजा आहे तो असं सांगतोय की वॉक अ लिटल स्लोअर डॅडी. काय म्हणतोय बघा की वॉक अ लिटल स्लोअर डॅडी. वॉक म्हणजेच काय, तर चालणे. लिटल म्हणजेच काय की तुम्ही हळूहळू जे तुमचे पाय आहे ते तुम्ही हळूहळू चाला, जेणेकरून मी सुद्धा तेवढ्याच गतीने चालू शकेल जेवढ्या गतीने तुम्ही चालता. मग सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. आता हा जो आपल्याला चित्रामध्ये देखील कोण दिसत आहे, तर एक वडील दिसत आहे आणि हा मुलगा दिसत आहे. आणि आपण बघितलेला आहे हा मुलगा कसा आहे, तर लहान आहे. साहजिकच आहे, जेव्हा वडील चालेल तेव्हा त्यांचे जे फूट आहे ते कसे असणार आहे, तर ते अगदी लांबवर पडणार आहे. पण त्या प्रमाणामध्ये मुलाचं तेवढं स्टेप पडणार आहे का, तर नाही. त्याचं जे पाऊल आहे ते वडिलांच्या पावला इतपत पडणार नाही आहे. म्हणून आपल्याला इथे हा जो मुलगा आहे तो काय म्हणत आहे की तुम्ही सुद्धा काय करा, माझ्या गतीने चला आणि तुमची जी काही ॲक्टिव्हिटीज आहे ते तुम्ही कशी करा, स्लो करा. का, कारण मला तुमच्याकडनं काय करायचं आहे, शिकायचं आहे म्हणून. मग सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. हा जो लिटल चाइल्ड आहे, लहान मुलगा आहे, तो कसा आहे, स्मॉल आहे आणि लहान आहे. आणि तो कुणाला सांगत आहे, तर वडिलांना सांगत आहे की तुम्ही काय करा, स्लो चाला आणि तुमचे जे काही क्वालिटीज आहेत ती मला कॅच करता यावी, यासाठी तुमची जी गती आहे ती तुम्ही कशी करा, तर स्लो करा. असा हा जो लिटल बॉय आहे तो आपल्या वडिलांना सांगत आहे. मग सेकंड जो आपला स्टांजा आहे तो असा आहे की आय एम फॉलोइंग इन युअर फूट स्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. मला काय करायचं आहे बघा की आय एम फॉलोइंग इन युअर फूट स्टेप. तुमचे जे पावलं आहे त्या पावलांना मला फॉलो करायचं आहे. मग
अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. मला पडायचं नाही आहे, तर मला तुमच्या प्रत्येक पावलावर पाऊल ठेवून काय करायचं आहे, तुमच्या गतीने जे काही तुम्ही शिकलेलं आहात ते सगळं मला काय करायचं आहे, कॅच करायचं आहे. इथे अर्थ असा होतो की काही जर गुड क्वालिटीज असेल, ते आपल्या पॅरेंट्सकडनं असो, फ्रेंड सर्कलकडनं असो, किंवा आपले जे काही रिलेटिव्ज असो, कुणाकडनंही जर आपल्याला गुड क्वालिटीज घ्यायच्या असेल, तर नक्कीच आपल्याला काय करायचं आहे, तर लहानपणापासूनच मुलांना एवढं वळण लावायचं आहे की ज्या बॅड क्वालिटीज आहे, गुड क्वालिटीज आहे, ह्या मुलांना समजत असतात, पण कॅच कुठला करायला पाहिजे हे देखील, याचं देखील जे गायडन्स आहे ते आपण करायला पाहिजे. म्हणून इथे काय सांगतोय तो मुलगा की आय एम फॉलोइंग इन युअर फूटस्टेप. मला काय करायचं आहे की तुमचे पावलावर पाऊल टाकायचं आहे, मला तुम्हाला फॉलो करायचं आहे. जसं तुम्ही तुमच्या आयुष्यात जगलात तेच काय करणार आहे, मी तो लेसन घेणार आहे, मी तो धडा घेणार आहे. ज्या ज्या काही वडील शिकलेले आहेत किंवा वडिलांनी किती स्ट्रगल वगैरे केलेलं आहे त्यांच्या लाईफमध्ये, त्यांच्या आयुष्यात जो काही चढ उतार आलेला आहे तो सगळा काय करायचा आहे, त्याला अनुभवायचा आहे. आणि जिथे जिथे जर वडील किंवा वरिष्ठ चुकले असतील तर तिथे मात्र आपल्याला काय करायचं आहे, सावरायचं आहे. म्हणून हा जो स्मॉल मुलगा आहे, लहान मुलगा आहे, तो काय म्हणत आहे की तुम्ही काय करा, स्लो चाला, हळू चाला, जेणेकरून तुमची प्रत्येक ॲक्टिव्हिटी जी आहे ती मी काय करेल, कॅच करेल. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. मला काय करायचं आहे, एकही गुण जो आहे तो सोडायचा नाही आहे. तर मला प्रत्येक तुमच्याकडनं जी क्वालिटी आहे, जे काही मला तुमच्याकडनं शिकता येईल ते मला काय करायचं आहे, शिकायचं आहे. आणि त्यानुसारच पुढची जी लाईफ आहे ती जगण्यासाठी कुणाला इझी होणार आहे, तर त्या मुलालाच इझी होणार आहे. म्हणून बघा, समटाईम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. तर बघा, वडिलांना तो काय सांगतोय की कधी कधी काय होतं की तुमचे जे स्टेप्स आहे, तुमचे जे पावलं आहे ते कसे होत आहे, तर काही वेळा खूप गतीने तुम्ही चालत आहात. समटाईम्स दे आर हार्ड टू सी. समटाईम काय होतंय की मला ते समजायला, जे काही कॅच करणं आपण म्हणतो ते मला उमगत नाही आहे, मला समजत नाही आहे. म्हणून तुम्ही काय करा की आपण म्हणतो ना की लहान मुलाच्या चालीने चाललं पाहिजे. जर त्याला एखादी गोष्ट समजत नसेल तर आपल्याला त्या वयापर्यंत येऊन, म्हणजेच लहान होऊनच आपल्याला त्याच्या भाषेतच काय करावं लागतं, त्याला समजवावं लागतं. तसेच इथे तो काय म्हणत आहे की तुम्ही ज्या काही स्टेप टाकत आहात, ज्या काही तुम्ही फास्ट चालत आहात, तर तिथपर्यंत माझी पोहोच जी आहे ते आत्ता जात नाही आहे. म्हणजे समटाईम्स दे आर हार्ड टू सी. काही वेळा काय होतं आहे की मला हे सगळं करणं कसं जातं आहे, कठीण जातं आहे. बघा, त्याचे विचार, त्या मुलाचे विचार कसे आहेत, लहान असल्यामुळे त्याला देखील काय वाटतं आहे की सगळं जे ज्ञान आहे मी ते काय करावं, साठवून घ्यावं आणि त्यानुसार मी काय करावं, तर माझ्या जीवनातला प्रत्येक मोमेंट जो आहे तो मी काय करावा, यशस्वी करावा. आणि हा जो लेसन आहे तो कुणाकडनं घेत आहे, तर त्याच्या वडिलांकडनं घेत आहे. साहजिकच आहे. बघा, वडीलधारे जे काही व्यक्ती असतात त्यांनी 4 पावसाळे जास्त पाहिलेले असतात. म्हणूनच ते आपल्याला सारखे सारखे काय सांगत असतात की ही गोष्ट कर, ती गोष्ट करू नको, किंवा हे जी लाईन आहे ती क्रॉस करू नकोस. म्हणजे त्यांना आलेल्या अनुभवानुसार ते आपल्याला चुका करण्यापासून काय करत असतात, तर सावध करत असतात. म्हणून इथे हा मुलगा स्वतःच काय म्हणतोय की तुम्ही जे पावलं टाकत आहात त्या पावलावर मी चालू शकत नाही, आणि काही वेळेस तुम्ही काय करत आहात, तर माझ्या गतीपेक्षा तुमची गती कशी आहे, तर दुपटीने वाढत आहे. आणि काही वेळा तर मला समजतच नाही आहे की तुम्ही जे काही चालत आहात, किंवा आपण असं म्हणू की आयुष्यामध्ये जे काही संकटे येतात त्यावरती कशी मात केली जाते हे आपल्या वरिष्ठांना तर चांगल्या प्रकारे माहिती आहे. का? कारण त्यांनी काय घेतलेले असतात, अनुभव घेतलेले असतात. आणि म्हणून त्या 4 गोष्टी आपल्याला काय करत असतात, तर त्यांच्या अनुभवाच्या सांगत असतात. मग तसंच ह्या मुलाचा जो हिरो आहे, जो नायक आहे, तो कोण आहे, त्याचे वडील आहे. आणि म्हणून तो काय म्हणतोय मुलाला, मुलगा काय म्हणतोय वडिलांना की मला काय करायचं आहे, तुमच्यासारखं वागायचं आहे, पण तुम्ही काय करा, तर स्लोली चाला, म्हणजे मीही काय करू शकेल, तुमच्या पावलावर पाऊल टाकू शकेल. बघा, इथे आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसत आहे की वडील काय करत आहेत,
तर पुढे चालताना दिसत आहे आणि जो मुलगा आहे तो मागे त्यांच्या हळूहळूवार काय करत आहे तर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे देखील येण्याचा प्रयत्न तो करत आहे. बघा, सो वॉक अ लिटल स्लोवर डॅडी फॉर यू आर लीडिंग मी. जसं आपण बघितलेलं आहे की लहान मुलांचा कुणी ना कुणी काय असतो, नायक असतो आणि त्याला असं वाटत असतं की मी याला फॉलो करावं. पण जसं काय होतं, त्याचं वय वाढत जातं तसं तसं त्याचा नायकसुद्धा काय होतो, त्याचा आयडियल पर्सनसुद्धा काय होतो तर तो चेंज होत जातो, वेगळा होत जातो. आणि त्यानुसार सगळ्यात समोर त्याच्या व्यक्ती जर कोणी असेल तर ते त्याची फॅमिली असते. मग फॅमिलीमधूनच त्याला जर कोणी आवडत असेल, जसं आई असेल, वडील असेल, किंवा आपण बघतो की वडील हे सगळ्यांचे काय असतात, हिरोज असतात. पण आई देखील काय असते तर काही मुलं किंवा मुली देखील काय म्हणतात की मला काय व्हायचं आहे, आईसारखं व्हायचं आहे. म्हणजेच इथे एक ठरलेलं असतं की मला ह्या व्यक्तीसारखं व्हायचं आहे. पण जसं त्यांचं एज वाढतं तसेच त्यांच्या काय होतात तर ज्या काही पर्सन आहे, आवडत्या व्यक्ती आहेत, त्या देखील त्यांच्या चेंज होत राहतात. पण इथे बघा, ह्या मुलाचा जो विचार करण्याची पद्धत आहे ती कशी आहे तर अगदी त्याच्या वयाप्रमाणे आहे. आणि त्याचा हिरो देखील इथे ठरलेला आहे की त्याला वडिलांसारखं व्हायचं आहे. म्हणून तो वडिलांना आग्रह करत आहे की तुम्ही कसं चाला तर स्लो चाला, हळू चाला, जेणेकरून मी सुद्धा काय करू शकेल की तुमची जी काही गती आहे त्या गतीला मी मॅच करू शकेल. मग बघा, सम डे वेन आय एम ऑल ग्रोन अप यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. जेव्हा मी कसा होईल, मोठा होईल, तुम्हाला माहिती आहे तेव्हा मी काय करेल. जर याला देखील हा मुलगा जर त्याच्या वडिलांकडनं काही शिकला तर आपण म्हणतो ना की आजोबाकडनं वडील काहीतरी शिकतात, वडिलांकडनं नातू काहीतरी शिकत असतो. म्हणजेच ही काय असते तर ही एक अनुभवाची जी काही शिदोरी असते ती आपण पुढे 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 अशी पास करत जात असतो. म्हणून हा देखील मुलगा काय म्हणत आहे की त्याला देखील काय करायचं आहे तर त्याच्या वडिलांचा जो काही अनुभव आहे तो घ्यायचा आहे आणि तो त्याला पुढे पास करायचा आहे. म्हणजे त्याच्या मुलांना देखील तो पास करायचा आहे. म्हणून बघा, देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड. जेव्हा त्याला काय होईल, लहान मुलं होतील, म्हणजेच मी तुमच्या वयाचा असेल आणि माझा मुलगा माझ्या वयाचा असेल, तेव्हा हू विल वॉन्ट टू फॉलो मी. तेव्हा बघा, आपण म्हणतो ना की तुमचे आदर्श कोण व्यक्ती आहेत. जसे की वडिलांना आपण विचारत असतो की हा जो गुण आहे तो तुमच्यामध्ये कसा आलेला आहे. मग वडील म्हणतात की नाही, माझे बाबा असे होते व त्यांच्याकडनं ही जी चांगली क्वालिटी आहे ती मी काय केलेली आहे, घेतलेली आहे. ही जी चांगली शिकवण आहे मला त्यांच्याकडनं मिळालेली आहे. जसं की बघा, कुणाला चांगलं बोलता येतं, कुणाला चांगलं लिहिता येतं, तर ह्या ज्या क्वालिटीज आहेत त्या काय असतात तर आपण त्यांचं अनुकरण केलेलं असतं आपल्या फॅमिलीमधूनच कुणाचं तरी. म्हणून हा मुलगा देखील काय म्हणत आहे की तुम्ही काय करा, स्लो चाला, जेणेकरून मी काय करेल, तुम्हाला फॉलो करेल. आणि एवढंच नाही तर जेव्हा मी मोठा होईल तेव्हा काय होणार आहे तर मला देखील लहान मुलगा असणार आहे आणि तुम्ही दिलेल्या अनुभवाची जी शिदोरी आहे ती मी त्याला देणार आहे. म्हणजेच हू विल वॉन्ट टू फॉलो मी. म्हणजेच बघा, त्याला फॉलो करणारा, त्या मुलाला फॉलो करणारा त्याचाच कोण असणार आहे तर इथे मुलगा असणार आहे. बघा, इथे जो मुलगा वडिलांकडनं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत आहे तो वडिलांना काय म्हणत आहे की मला तुमच्या अनुभवाची शिदोरी द्या, जेणेकरून मी काय करेल, माझ्या देखील मुलांना त्याच पद्धतीने मी शिकवेन. मग अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट अँड नो दॅट आय वॉज ट्रू. म्हणजेच बघा ना, आपले जे काही पूर्वज आहे ते कसे असतात तर ते खूप प्रामाणिक असायचे. त्यांचं काम जे आहे ते अगदी वेळेवर करायचे. म्हणजेच टोटली त्यांची जी काही पर्सनॅलिटी आहे ती कशी असायची, खूप छान सुंदर अशी असायची. म्हणजे खरे बोलणारे ते असायचे. तर अशाच पद्धतीने मीही कसं आहे, खरं आहे हे देखील मला काय करायचं आहे, माझ्या मुलांना पटवून द्यायचं आहे. साहजिकच आहे, जर आपल्याकडनं इतर कोणी काही शिकत असेल तर आपल्याला काय होतो, त्याचा द्विगुणित आनंदच होतो. म्हणूनच हा मुलगा देखील त्याच्या अनुभवाची जी काही शिदोरी आहे तो पुढे पास करणार हे त्याच्या वडिलांना ग्वाही देत आहे. नेक्स्ट बघूया की सो वॉक अ लिटल स्लोवर डॅडी फॉर आय मस्ट फॉलो यू. तुम्ही काय करा तर स्लो चाला, कारण मला काय करायचं आहे, तुम्हाला फॉलो करायचं आहे. आता ह्या ज्या पोएमची मीनिंग आहे ते आपण इथे घेणार आहोत. तर बघा, इथे आपली
पोएमची जी मिनिंग आहे ते आपण इथे घेऊयात की इथे आपल्याला थोडक्यात समजलेलं आहे की एक मुलगा जो आहे तो कुणाला आपला हिरो समजत आहे, नायक समजत आहे, तर त्याच्या वडिलांना. म्हणून बघा पोएम मिनिंग म्हणजे ज्या कविता आहे, जी आपली पोएम आहे त्याचा अर्थ, द चाइल्ड urges his father to walk slowly since he is following his father's footstep. म्हणजे तो त्याच्या वडिलांना काय सांगत आहे की तुम्ही काय करा, तुमचे जे फूटस्टेप्स आहे ते तुम्ही अगदी हळूवारपणे घ्या, जेणेकरून मी काय करू शकेल, त्याला फॉलो करू शकेल. दिस रिक्वेस्ट इज नॉट अबाउट वॉकिंग स्लोली बट urging the father to do his activities at a slower pace so that the child learns the ways of the world and readies himself to follow his footsteps. म्हणजे इथे असा अर्थ होत नाही की जसे काही वडील चालत असतात त्यांच्या पावलावर पाऊल टाकणं, हे इथे अर्थ असा होतो की जे काही वडिलांना अनुभव त्यांच्या लाईफमध्ये आलेले आहे, जे काही त्यांनी चांगले कर्म त्यांच्या आयुष्यात केलेले आहे, तेच कर्म काय करायचे आहे, मला देखील फॉलो करायचे आहे. जसे की 4 व्यक्ती तुम्हाला ओळखतात तर ते कशा पद्धतीने तुम्हाला ओळखतात, तुम्ही असं काय केलेलं आहे जेणेकरून तुमचं नाव जे आहे ते लौकिक झालेलं आहे, सर्वदूर पसरलेलं आहे. तर मला देखील काय करायचं आहे, तो जो अनुभवाचा खजिना आहे तो तुम्ही मला द्या, म्हणजेच मी काय करणार आहे तर पुढे तो पास करणार आहे. इथे याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही काय करा, हळू चाला. इथे असा अर्थ होतो की तुमचे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्यात तुम्ही काय करा, अशा पद्धतीने करा की जेणेकरून मी ते समजू शकेल आणि समजल्यानंतर मी देखील त्या काय करेल तर स्वतः शिकणार आणि माझ्या मुलांना देखील शिकवणार. मग the child also urges that the father's activities are very fast and difficult for the child to follow. म्हणजेच इथे आपल्याला अर्थ काय घेता येणार आहे की जो काही मुलगा आहे त्या वडिलांना काय म्हणत आहे की तुम्ही केलेली तुमच्या आयुष्यातील जी काही कृती आहे तिच्यामधनं मला काय करायचं आहे तर खूप काही शिकायचं आहे आणि असंच करून मला एक मोठा व्यक्ती व्हायचं आहे आणि मला देखील काय करायचं आहे तर तुमच्या इतपतच नाव लौकिक न्यायचं आहे, जेणेकरून माझा मुलगा देखील काय करेल, माझ्याकडून काहीतरी शिकेल. मग द चाइल्ड आस्क्स हिज फादर टू गो स्लो सिन्स हिज फादर इज देअर लीडर. आता आपण पाहिलेलंच होतं की त्याचे जे वडील आहेत ते त्याच्यासाठी कोण होते तर एक नायक होते. आणि आपल्याला माहितीच आहे की जो हिरो असतो, जसं की आपण मूवी बघतो, त्या मूवीमध्ये आपण बघतो की नेहमी विलन विजयी होतो की जो काही हिरो असतो तो ॲक्टर असतो तो विनर होतो. आपल्याला माहीत आहे की जो चांगले कर्म करतो, जो सत्याच्या बाजूने उभे राहतो तोच काय होतो, विनर होतो. म्हणून या मुलाला देखील काय करायचं आहे तर त्याच्या लाईफमध्ये हिरो व्हायचं आहे, जो काही खलनायक आहे तो त्याला व्हायचं नाही आहे. म्हणजेच त्याच्या आयुष्यातला हिरो कोण आहे तर त्याचे वडील आहे. मग त्याला वडिलांसारखंच मोठं व्यक्ती व्हायचं आहे आणि त्याचे जे काही विचार आहेत ते देखील कसे करायचे आहे, त्याला डेव्हलप करायचे आहे. म्हणजेच ते देखील बॅड हेतूने नाही, ते देखील चांगल्या हेतूने की मला पुढे चालून काय व्हायचं आहे, चांगल्याच गोष्टी ह्या करायच्या आहेत. मग इथे आपण पाहू शकतो की द चाइल्ड ऑल्सो टेल्स हिज फादर दॅट द वॉन्ट्स टू बी लाईक हिज फादर वेन ही ग्रोज अप. जेव्हा तो मोठा होईल तेव्हा तो काय करेल की जे काही अनुभव आहेत तो त्याच्या वडिलांकडनं घेईल आणि वडिलांनी जी काही त्यांची लाईफ जी आहे ती अगदी विकसित केलेली आहे त्यानुसार हा मुलगासुद्धा काय करणार आहे की स्वतःला त्याची जी काही पर्सनॅलिटी आहे तो सुद्धा डेव्हलप करणार आहे आणि तीच शिदोरी तो कुठे देणार आहे तर पुढे देखील पास करणार आहे. मग अँड वेन द चाइल्ड बिकम्स फादर हिमसेल्फ ही tells his father he will have a child who would also want to be like his own father. तो वडिलांना म्हणतोय की जेव्हा मी मोठा होईल तेव्हा माझे देखील काय होणार आहे, मुलं होणार आहेत आणि त्या मुलांना देखील मला काय करायचं आहे तर चांगलेच गुण द्यायचे आहेत. मग and when that happens the child wants to set a similar example before his child.
जसे की बघा ना, आपण जे काही चांगले व्यक्ती असतात, जसे काही आपले भाऊ बहीण असतात, काका काकू असतात किंवा मावसा असतात, मावशी असते, तर यांनी जर काही चांगल्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या असली तर आपण काय करतो, त्यांचं एक्झाम्पल देतो की बघा माझे जे कझन सिस्टर आहे किंवा कझन सिस्टर आहे ते आता काय झालेले आहे, डॉक्टर झालेले आहे. मग कशी झालेली आहे, तर तिने खूप रात्रंदिवस काय केलेले आहे, मेहनत घेतलेली आहे, कष्ट घेतलेलं आहे, स्टडी केलेले आहे, त्या म्हणून ती काय झालेली आहे, तर डॉक्टर झालेली आहे. असे जे काही आपण एक्झाम्पल्स असतो मोठमोठ्या व्यक्तींचे, त्यांनी कसं बरं त्यांचं जे एम आहे ते अचीव केलेलं आहे, तर ह्या दृष्टिकोनातून आपण त्यांना काय देत असतो, तर त्यांच्याकडनं आपण काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते देखील आपण आपल्या लाईफमध्ये कसे पुढे गेलो हे जे अनुभव आहे ते आपल्याला शेअर करत असतात. आणि therefore the child urges again that the father should walk a little slow so that he can follow him. म्हणजेच त्याला त्याच्या वडिलांकडनं काहीतरी शिकायचं आहे आणि ते शिकल्यानंतर मग काय करायचं आहे, तर त्याला त्याच्या मुलांना देखील काय करायचं आहे, तर जी अनुभवाची शिदोरी तो त्याच्या वडिलांकडनं घेईल तीच शिदोरी तो काय करणार आहे, तर त्याच्या मुलांना सुद्धा देणार आहे. म्हणजे त्याचे वडील एक चांगले व्यक्ती आहेत आणि त्याला सुद्धा कसं घडायचं आहे, तर एक चांगला व्यक्ती घडायचा आहे आणि त्याला त्याच्या मुलांना देखील चांगले संस्कार द्यायचे आहेत. म्हणूनच तो काय म्हणत आहे, तर म्हणूनच तो म्हणत आहे की मला तुम्ही काय करा, तुमची जी ॲक्टिव्हिटीज आहे ती अशी करा जेणेकरून मी तुमच्याकडनं काय करेल, तर काहीतरी चांगल्या गोष्टी शिकेल आणि तेच मी माझ्या मुलांना देखील शिकवणार. तर बघा मुलांना, अशा प्रकारे आपली जी फर्स्ट पोएम आहे 1.1 वॉक अ लिटल स्लोवर, ही पोएम जी आहे ते आपण लर्न केलेली आहे. आता त्याची ॲक्टिव्हिटीज, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर घेऊन ही पोएम आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत.